हो आई, बाईच्या घरी चक्कर मारणं एखादा जाऊन ये ना. बाईचं काय चालू आहे काय नाही तरा सांगा बाईले. काय म्हणजे तरी कसं आपल्या डोळ्यानं पाहिलं की बरं राहते. आता बाईचे फोन घेऊन बंद झाले आता. तो टकल्यावानाचा घंट्या फोनवर बोलू देत नाही नवरात्रीचा. तुम्ही जाऊन यावा तडसा पाहून ह्या काय चालू आहे काय नाही. मला कसं चित नाही लागत. मी गेलो असतो तडसा भांडणं होती म्हणून मी जात नाही. तुम्ही जाऊन या दोघं जण. बाबू माहिती बापा किती दिवसाची इच्छा आहे तिच्या घरी जायची, पण हा माणूस काय म्हणते काय सांगा. या माणसाला भिवून राहिली ना मी. आज म्हणतो काल म्हणतो असं चालू आहे माझ्या मनात बी की जाऊ का गड्या पोरीच्या घरी. पण आता हा काय माणूस ऐकते की नाही ऐकत काय माहित बापा. आता की तिसरा पाय काढते मनात. बापाचं काही ऐकूच नको तू. कसं बाईचं काय चालू आहे काय नाही आपल्याला काही माहित पडून नाही राहिलं तरी जाणं गरजेचं आहे. तिची हाल चालू आहे की खुशीत आहे की आनंदात आहे आपल्याला कुठे काय माहित आहे. मा बाप तसाच आहे. गणगण्या माणूस आहे मा बाप. बापाचं काय ऐकू नको तू. नाही म्हटलं तरी चाल निघून जाय तू थैली भरून चालली जाय. बापाच्या काही भरोशावर बसू नको तू. मा बाप काही खरा नाही. अरे बाबू मी जातही होती बापा, पण मग तुझ्या भाकरचं फसते ना बापा. एक तर तुला हाताने करता येत नाही बापा. मी गेली की तुझ्या फसते ना खायचं. नाही मी एखाद्या दिवशी हॉटेल मध्ये काढीन 2-3 दिवस. पण तू कसं बाईच्या घरून ये मा काही चित लागून नाही राहिलं. कशी आहे काय आहे काही सांगता येत नाही. त्या टकल्याचं काय करीन म्हणून तो कसं तू पाहून ये पहिले. बरं बरं जातो बापा मी. तू काही टेन्शन घेऊ नको. पण कसं एक शब्द त्या बापाला विचारतो मी आता. आई तू तडसा जाशील की नाही तर बाईले चांगलं शिकून येतो बरं. काय करावं लागते कसं करावं लागते नवऱ्याची कसं वागा लागते नवरा कसा ताब्यात ठेवा लागते सर्व गोष्टीचा कसा खाला निवाळा करून येतो. चांगलं शिकून येतो तिले. कसं अटीचा कसं अर्ध पुरं शिक्षण झालं ना. मा बापानं म्हणतात घर गेला ना. नाहीतर बाईले चांगलं शिक्षण द्यायला गेलं असतं अटी. आणि कसं आपल्या जवायले बी काही नाही मौनी टाकता येशील तर टाकून दे बरं. कसं तो आपल्या मुठीत आला पाहिजे आपल्या कब्जा झाला पाहिजे. काही नाही अशी आयडिया करतो आता आई. काही काही हेंबाडी आहे आपली तिला काही समजत नाही. अरे बाबा आता मला जास लागेल. तालतूल पाहा लागेल ना तिच्या घरचा आता काय चालू आहे काय नाही. नाहीतरी फोन बी बनतात बापा. आपल्याला काही हालचालच माहित नाही होऊन राहिली तिची. मला तटी जाऊन पुरं तिले शिक्षण द्यावं लागेल. आणि तिनं बी ऐकलं पाहिजे ना आता. नाही तर ते कशी आता ते तिकडची झाली तर काय माहित बापा. काही सांगता नाही त्या आपल्या जवळनं बी तिच्यावर काही ना काही केलं की जादू. आई त्या गडप्या टाकल्याला काय येते हेंबाळा आहे तो. त्याला काहीच नाही जमत. तर कसं त्याला बी कसं आपल्या मुठीत कसा येईन तो आपल्या वशमध्ये कसा येईन असं काहीतरी पाय बा तू. हो कसं तर आपल्या घरी दारी आला पाहिजे आपल्याला त्याने येऊ दिलं पाहिजे अशी काहीतरी मौनी टाक त्याच्यावर. बाबू रे मी तर आता जातोच. पण आता हा माणूसही काय माहित काय म्हणते तिसरा पाय काढते का आता. त्या जवायला बी जरासं कसं मौनी टाका लागेल ना आता. आपल्या खिशात घाला लागेल ना त्या जवायला बी. तिले पुरे नखरे शिकवतो रे मी. तिले चांगलं पोलादच करून येतो. तशी येतच नाही मी. मला लागत ना मग 3-4 दिवस तटीच राहून येतो आणि चांगलं शिकून येतो तिले. आई आई विषय बंद कर बरं. मा बापाचा आवाज येऊन राहिला. मा बाप येऊन राहिला वाटते. त्या बापाला काय भिवून राहिली का रे मी. येऊ दे ना मग येते तुझ्या बाप. बाग आहे का तुझ्या बाप खाईन मला तर. काय अदलो काय भेली का मी आता भिन तुझ्या बापाले तर. त्या बाप तर खेटराच्या आतमध्ये ठेवतो मी. जरा सगळी चकचकू देत नाही कुकडे म्हटलं माहित आहे काय. टेन्शनच नको घेऊ बाबू. टर लेंडा काय तुझ्या बाप मा पुढे. पण मा बापाला चबऱ्याची सवय आहे ना. पुढे पुढे करत आहे. शेंडा लागला चालत काही नाही घरात. पण मग कसं शेंडे काटत राहते मा बाप. काय झालं बाबा दोघं मायले काही सल्ला नाही हो बाबा. सल्ला गिल्ला काही नाही बापा. बाईची आठवणी राहिली ना. मा असं म्हणणं आहे बाईले भेटून या बा तुम्ही. दोघं जण चालले जा. एक दिवस राहा आणि चालले या मग. भेट खुशाली विचार आपलं काम नाही का. या मग बाबा भेटून तुम्ही बाईले. बाबू गेलो असतो पण आता 8 दिवस झाले ना रे. त्या बहिणीले जायले आणि ते रात्री गेले घरी थै थै करत. चला ना मला लय आठवण येऊन राहिली बापा. तिच्यासोबत काही बोलणं चालणं बी नाही होऊन राहिलं बापा. बरोबर एक शब्द बोलते आणि फोन ठेवते बापा. काही समजतही नाही कशी आहे काय आहे तर. चला ना आपल्याला काही जास्त टाइम नाही लागत ना बापा तटी. फक्त जाऊन चाललं येऊ लवकरच. माझ्या कसं चित नाही लागून राहिलं ना. मला पोरीला भेटा वाटून राहिलं. चला ना. बरोबर आता तुला करमूनच नाही राहिलं तर जाऊ मग पोरीच्या घरी. पण पहिले कसं पाहुण्याला फोन लावा लागेल ना. काय चालू आहे काय नाही. कसं ते नसा घरी आपण जाऊन काय करशील मग. पहिले फोन लावा तुम्ही पाहुण्याले आणि मग कसं मग तिला हो नाही काय तर सांगतो. काही बी का बापा फोन नका करू. आपण तसंच जाऊ डायरेक्ट तिले सरप्राईज देऊ ना. सरप्राईज बाप नांदी लागते त्यावर येड्या दैताच्या. बावली बिल्डिंग आहे तिथं. घरी असलं तर मी नाही मी घरी नाही म्हणून. त्याने मा बहीणचे सोयरे म्हटलं की त्याची गांडात दुखते ना. माझा वायाची बेजा इठेला तो. बरं तू काही टेन्शन न घेऊ. मी पाहतो काय तर. तू लागल्यास तर थैली मैली भरून ठेव. आपण चालले जाऊ. मी थैली केली भरतो. पण कसं फोन घेऊन नका करू बा अगोदर. आपण तसंच चाललं जाऊ. नाही तर फोन करसान बरं. सांगून राहिली तुम्हाला फोन नका करू. काय होतं काय मॅडगी आहे की हेंबाडी असतो. बरं आपण तरी जाशील तर काही व्यवस्था पाहिजे की त्याच्या घरी आहे नाही आहे काही काही असतो. किराणा मिराणा काही काय आपली काही पाहुणचार घेऊन चार करतील की नाही ते. काही वेळेवर होतात सगळ्या गोष्टी. म्हणजे काय आपल्यासाठी आपल्या जवळची पोल करता का. मी आता सारख्याच गोष्टी करते नाही का. फोन करतो मी त्या पाहुण्याले. करा बाबा तुमच्या मतानं फोन करा. लावतो मी फोन. तू करता यार त्यातलं थैली मैली भर. ते मा बापानं हो तरी म्हटलं बाईच्या घरी जायचं. मला वाटलं नाहीच म्हणते का माणूस. पण जाऊ दे आता भर लवकर थैली. फोन करू काही करू आपल्याला काही नाही करायला लागत. अरे बाबू आता भरतो थैली बापा. जातो. त्या मनाची बी इच्छा पुरी होते आणि माझी बी इच्छा पुरी होते आता तिला भेटायची. अरे बाबा कोणाला फोन आहे आता बघता. अरे फोन कसा उचला पहिले तुम्हाला बुलेट घ्यान झालं.
बा कोणाचा फोन आहे तर पाहा लागेल मला. काय याचं टंगटंग वाजून राहिला. हो नाही काय माहितलं काले. हा जराशी सबुरी नाही लागा. फोन करून राहिला. फोन आहे बाबा, पाहू दे मला आता काय बाबा. हा तर सासरा फोन आहे. काय म्हणते आता सासरा? राम मामा बोला, काय म्हणता? काय नाही पाहुणे बा, आली तुमची आठवण, केला बा तुम्हाला फोन. काय चालू आहे तुमचं? सासरा पुरा रिकामा दिसतो म्हणजे काही कामधंदा नाही वाटते. इकडे मा बुड्डीत घाम चालला गोठळ बाबा, मग थंडी होऊन राहिली. हा इकडे माझा फोन करून राहिला. काही नाही राजा मामा, वावरात दिलाय बा. कसं आता उन्हाळ्याची कापगिरी. हा म्हटलं झटपट घ्या बा, पावसाच्या अगोदर करून आटपून घ्या लवकर. पाहुणे बा, राजा ऊन किती आहे राजा, पान हे. आणि एवढ्या उन्हात तुम्ही काम करून राहिले बा. 12 वाजून राहिले बा. घरी जाणं ऊन पिऊन लागीन ना बा. पुन्हा फटका लागला तर कसं? हा अजून दवाखान्यात पैसे लागतील पाहुणे बा. एवढं कसं खाय ना करत जाऊ ना. का सांगा 8 ते 2 कामाला येला म्हणून आदल्या सुट्टी नाही भेटत तरी ऊन असू काही स्वतः. हो ना मामा, आता घरी चाललो तुम्ही, पण तुमचा फोन आला. मग कसं आता फोन नाही उचलला तुम्ही म्हणता काय बाबा ना किती भारी आहे. कोणी उचलून नाही राहिला. माझा विचार झाला घरी गेल्यावर फोन लावा म्हणतो माझ्या डबल. पण म्हटलं बा जाऊ द्या. हा सासऱ्या रागीन म्हटलं बा. तर म्हणून उचलला मी फोन. हा बोला ना, अजून काय म्हणता मग? नाही पाहुणे बा, माई लेक याची इच्छा होती बा. पोरीला भेटणं होते म्हटलं. तुम्हाला भेटणं होत होतं. हा मग येऊन राहिलो आम्ही. अरे डोक्स दाबायला येते बा सासरा माया. येतोय म्हणते बाबा तोंडानं. आता काय नाही म्हणता येत नाही माणसाले. अरे काय मामा राजा, तुम्ही काय मजाक करता बाबा? तुमच्या पोरीचं घर आहे बाबा. कधी आले चालता तुम्ही? काय विचार लागते का ते? कसं काम धाम असतात ना आता, म्हणून कसं विचारणं काम आहे बापा. हा तुम्ही नसा घरी, मग काय करता थोडी येऊन? कुठे चाललो दसऱ्याच करायला? मी गावात असता, घरीच असतो, पण आलो कामाले मी. हो मामा या तुम्ही, बिंदास या तुम्ही, काय वांधा नाही. या तूर म्हणा हात जोडला रे बापा. हा काम राहिलं कामा ठिकाणी फोनवरच गप्पा मारणं चालू आहेत गळ्याच्या. पा हा मागे नसला मालक की अशा चाटा सुटा मारतात मग सुरू फोनवर. हा सांगा आता, हा फोनवर बोल्या टाईम आहे का? ऊन होऊन राहिलं. हा काम राहिलं माया बाकी. सांगा आता कसं बरं माणसानं? काय का फोनवर बोल्या येईलच का तू? टिसा मगापासून फोनच राहिलं, फोनवर बोलून राहिला का तू? काम राहिलं का? हे असे धंदे नको करत जाऊ ना. 2 मिनिटं सासऱ्या फोन आहे. 2 मिनिटं. काय पाहुणे मग, काय गडबड आहे? कोणा आवाज देऊन राहिला? काय नाही, हे शेजारी लेखाची लस गप्पा करायला बोलवतात बा. काय पाणी प्यायला या म्हणतात आता. हा ठेवतो मग मामा फोन. ठेवतो पाहुणे बा, ठेवतो. गळ्या मांग नाही तू याचं मस्त फोनवर ओढून राहिला बा. फोनवर चिटकेलास तू. हा आले काम राहिलं ना बाबा, तू फोनवर बोलून राहिला बा. अरे नाही ना पाटील, बस आता 1 मिनिट झाले. फोन आलता फक्त, सासऱ्या फोन आलता. सासरा येऊन राहिला माया. बा मांग नाही तर गैरफायदा नाही उचलायला पाहिजे ना गंठन. हे असं काम बरोबर नाहीत की हे. हा सांग बा, आता मी आलो म्हणून तू फोन ठेवला आणि तू कायचा फोन ठेवणार होता बा? बोल मग सासऱ्याच्या सोबत. पाटील ते धंदे नाही येत बापा मला. मी काही तुमचा गैरफायदा उचलत नाही बापा. हा आता अर्जंटचा फोन होता बा, तर मी उचलला. राजा काय राजा माणसं आहे तुम्ही. सांगू नको तू मले. पण तुझ्या सासरा काय लिहून राहिला? काय 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 होणे त्या सासरा रे तुले? महाराज सासरा काय पुरी भेटी लिहून राहिला बा. आठवण येऊन राहिली म्हणे. मी येतो म्हणे. मी त्याच्यासाठीच फोन केला माझ्या सासऱ्यानं. आणि तेवढ्यात तुम्ही आले बा, आणि तुम्ही न पकडलं मला. तुम्ही म्हणता बा आता बोलून ढमूक झालं. काय राजा पाटील असं आहे का राजा? आपलं कसं मागे नसलं कोणी तरी काम म्हणजे कामच होईल. पाटील आपली इमानदारी कायम, आपण बेमानी करत नसतो कोणासोबतच. बरोबर बस झालं ना आता. इमानदारी पाहिली मी तुझी. चाल लवकर झटकन वायवर हे काम कर बरं झटपट. असं मला ट्रॅक्टर घालणं याच्यात वावर तयार करणं आहे. हा टाइमपास करू नको. फटाफट झालं पाहिजे आपलं काम. पाटील आता करतो मी, पण कसं मी 1 वाजता घरी जाईन बरं. माझा सासरा येऊन राहिला आता. तू घरी कधी जाय, माया काहीच म्हणणं नाही, पण कसं काम करून जाय. हो काम पुरं क्लिअर कर आणि घरी चालला जाय. पाटील तुम्ही काय वांधा नाही, आता करतो ना मी. 1 घंट्यात बंद करून टाकतो तुमचं काम. हो चला मग येतो मी. हो राधा चाल बरं, झाडझूड करून टाक बरं. भांडे कुंडे असतील, घासपूस करायचे घासून काय. हा आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले बरं. कोणते पाहुणे आहेत बापा आता? कोणते पाहुणे आहेत? काय तुमची बहीण गिन येऊन राहिली का आता म्हणतातच? तुमचे सोयरे राहिले येत असतील तर मी काही रिकामी नाही. माझ्यानं काही होत नाही एवढं करणं. पाहुणे कोण ना कोणी चालूच राहते निरा. करतच बसा काय. कोणतं घे ऐकून घे ना पुढचं ऐक. कोणते पाहुणे बोलावू नका. माझ्यानं काही होत नाही काही. उन्हाळ्याचे दिवस आता आणि ऊन तपते गरम. आणि मी काय स्वयंपाक करू का चुलीवर? एक तर गॅसही नाही तुमच्या घरी. मग मी सकून पासून संध्याकाळी लोक त्या चुलीत मरत. ऐकून घे कोण आहे काय आहे हे ऐक तू पहिले. समजत काऊन नाही हो? मी इंग्लिश मध्ये बोलून राहिली काय? मराठीतच बोलून राहिले तुमच्या सोबत. मग 17 खेप सांगा लागते का मला? आणि आले की सारा कुटाणा पुरते. सकून पासून तर संध्याकाळी लोक मग तेच ते करत बसा काय त्या पाहुण्याच्या नादात राहा. झप कधी घ्या आम्ही. एक तर उन्हाळा दिवस आहे. उन्हाळ्याच्या दिवसाची झप पाहिजे तर अर्जंट. जेवलं की कसे गुंगी येते. आणि हे पाहुणे रावणे आले की झप नाही होत, काही नाही होत. त्याच्याच नादात राहा लागते. करत बसा ना दिवसभर. काही चहा करा, काही आंब्याचा रस करा, काही पुरणाच्या पोळ्या करा, काही शरबत करा. त्याले दिवसभर तेच माजून करतो ना, मग थंडीगार होतो.
बरं त्या मायलेन त्या बापाला सांगतो मी की माझ्या घरी काय येऊ नका, तुमच्या पुरी रिकाम पण नाही करायचं. हा करणं जीवावर आलं तुमच्या पुरीचं. सांगतो मी द्यायला फोन करतो आता. काय माझ्या बाबा आई येऊन राहिले काय? मग पहिले सांगेल का रोग आलता का तुम्हाला? माझ्या आई बाबा येऊ राहिले. मी या माणसाला म्हटलं की पाठवून द्या वापस पाहुणे. आता काय माय बोलली मी काहीच माहीच बोलली नाही का? त्या माणूस काय म्हणते काय मी? बरं मग आता काही पाहुणे रावणे बोलत नव्हता तू, माय नाही तू ये नाही. हा मी आता तुझ्या कसं माय बापाला फोन करतो आणि त्याला घरी लावून देतो डबल वापस. हा आपल्याला कोणतेच पाहुणे बाहेर येत नाही. एवढी होईदी तू. सोयरे का तुला काय चिंकोडे घेतात काय? हा जावलं भातासारखं बडबड बडबड करणं मी करणार नाही, फलाणं करणार नाही, मला पाहिजे माझ्यानं होत नाही. बाप म्हटलं येऊन राहिले तर कसं तोंडाला पाणी सुटलं नाही येऊ द्या मग त्याला. का वा माझ्या सोयरे का तुला काय डसत होता का? की तुला काय 12 हेल्याचं खातात ते? नाही हो तसं नाही ना. आता चूक झाली बा माझ्यानं, चूक झाली ना. आता नाही होणार पुढे अशी चूक. ते चुकणे मग त्याला ऐदी बना म्हणतात. हा स्वतःचा सोयरा आला मायबाप आले की सारं होते, फक्त माय सोयरे आले की कशी दुखते मग. हा करायला रोग येते आपल्याला. तिला वाटलं माय सोयरे येऊन राहिले, नाही मी असं नाही करणार असं नाही करणार म्हणून भाषण दिलं आल्या घंट्याचं. सोयऱ्याची काय एलर्जी आहे काय म्हणतो या बाईले? कोणी आलं तर चहा नाही पाजत, कोणी नाश्ता नाही करत, जेवण नाही करत, तसेच लावून देते. हिला म्हटलंच पाहुणे येऊन राहिले तर फक्त झाली बापा सुरू. अरे कार्यकडा कसं रे? आणि आता मायबाप म्हटलं तर बापा नाही बोला मग त्याला माझं चुकलं म्हणते. माझं चुकलं आता चुकलं होतं तुझ्या मायबाप तुला गोळा माझ्या सोयरे का पडेलात का एवढे? येऊन राहिलं काय येऊन राहिलं याची विचारपूस करणं की काही? पुढे पुढेच भाजरणं शिल्लक. एवढा शिल्लकपणा काऊन होती अंगात भरेल? एवढी कोण शिल्लक असतो बदमाश खाणीचे? एवढी बदमाश काऊन असतो? बोलून राहिला तर ऐकाच लागेल ना बे भामट्यासारखं. आता आपण पुढे पुढे चबरलो ना. हो नाही हो चुकी झाली ना माझ्यानं. आता मी म्हणून राहिली ना चुकी झाली माझ्यानं. माफ करा ना. हे चुकफुक काही नाही. त्या मायबापाला आता फोन करतो मी, त्याला म्हणतो माझ्या घरी यायचं नाही जेव्हा सबशेल यायचं नाही. डायरेक्ट फोन करून द्यायला डायरेक्ट नाही सांगतो. तुमच्या पुरीचं करणं जीवार येते. ते म्हणजे माझ्या सोयरी झाला तू तुझ्या सोयरीमध्ये चालतात का? अजिबात नाही. फोन करून देतो मी द्यायला. नाही हो असं नका करू ना. लय दिवसाच्या बाद येऊ राहिले ना आई बाबा. असं नका करू ना. मला आठवण येऊ राहिली त्याची. येऊ द्या द्यायले. आई बाबा आली. राम राम हो मामा. राम 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 पाहुणे बा. काय मामा या बसा. हो पाहुणे बा. हो दादे उठ ना. कायच्या बापाला पाणी गिनी पाजणं. इका भदाड्या आणि कामं करत राहायचं. बेजा ऐतिहास बा तुला काय समजतच नाही अजून बी. सांगा साऱ्या गोष्टी. उठलं बा. पाणी गिनी पाहून पाहिजे. मी आणू का पाणी? हो जातो बाई ते थैली नाही तेवढी अंदर. काय रुबाब टाकते ह्या टकल्या वानाचा मा पोरीवर. काय वाटत नाही आले ते बी आमच्या देखत बोलून राहिला. नाही उठणार त्या पोरी काही नाही करू लागणार. काय तू अशी भदाड्या आणि बसली अडीसा काय बाई लोक फेटक्यासारखी नको बसत जो. काही जराशी कामं धंदे करत जाय. जातो बापा. काय भावने बा मग मजेत आहे ना? राजा मामा तुमच्या राज्यात मजेतच आहे बा. तुम्ही सांगा मग भावने बा. संध्याकाळी काय लाईन लावता मग? कसं मला कसं अर्ध्याची सवय आहे बरं. काही फिल्डिंग लावता चिकन गिकनची काही? अरे चोन खाऊ तू नको दिला मला खाऊ घातलं का तुझ्या घरी? माझ्या घरी मटन पाहिजे चिकन पाहिजे तुले. मला वरून दारू पाहिजे आली प्यायले. काय राजा मामा हे काही विचार गोठ आहे का राजा? तुम्हाला त्याचाच पाहुणचा खाराच पाहुणचा रस्ते आपल्या चिकन काय होते काय बॉयलर मटन खाऊ ना आपण. स्पेशल मटन. चला घेऊन येऊ आपण. चला चला पाहुणे चला. विचारून घे जा बा चाललो म्हणून. कसं म्हणायचं मामी अजून कुरकुर करते. पाहुणे बा तुमच्या मामीला काही विचारायचं काम नाही. तुमच्या मामी काही कुरकुर नाही करत. तुम्ही टेन्शन नाही घेऊ. चला आपण येऊ. अरे बरोबर तुम्हाला काय माहित आहे की नाही? तुमच्या दोस्ताचा पुरा पिशार निघला आता. हो दगडून पुरा दाबून हाणला गेले. दोस्त हो मावन हो बाबावन मेलवन झालंवन कंबळलं मुडलं असाच करे ना. हो बाईच्या नांदी लागते ना तुमचा दोस्त. तुम्ही पाहिजा ना तुम्ही पटुली काय एखादी बुडी बुड्याबरोबर बुडा वाया गेला असेल काय मी लोफर दिसून राहिलो बारे? मला बायको नाही काय? मी काल कोणती बुडी पकडून कोण्या मागे जाऊ रे? हे लोफर धंदे मी पहिल्यापासून केले नाही लहानपणापासून. आता करू का? जवानात केलं नाही डंगऱ्यापणात करू का मी? नाही म्हटलं कसं आता तुमचा दोस्त तसा आहे. बाया पाहिजे तुमच्या दोस्ताने. म्हटलं तुम्हाला लागली चटक तुमच्या दोस्तासारखी. छान गद वागवलं तर माणूस गदा होते काय? हे तू मला सांग पहिले. माणसानं गद वागवलं माणूस कसा गदा होईन? तो रग्या लोफर आहे तर काय मी लोफर होणार आहो काय? काही बोलताले हो मनात पडीन ते. काय राजा बुडेबा फक्त तुम्ही दोस्त करता राजो. कोल्डी माया दाखवता तुम्ही. तुमच्या दोस्तांना राजा नाताच्या हातचा मारा खाल्ला राजो. जेवढा दाबून हाणला तर बुडा की 2-4 दिवस उठे लायकीचा ठेवेल नाही त्या दगडून. असा लोफर दोस्ताचा काय करतो रे बा? आज तू दुसऱ्या बाया धरते. काल मा घरच्या बाईले केलं राही तर काय सांगता येत त्याचं? दोस्ताना फोस्ताना सारं तोडलं भाऊ. त्याचा आपला काही संबंध नाही. काही कशात काही घेणं देणे नाही आपल्याला. तू मरे तिकडे कोणी मारे त्याले. आपण अजिबात त्याच्यात डोक्यात घेत नाही त्याले. राजा बुडवा लहानपणापासून सोबत आहे राजा. एवढी चूक झाली तर तुम्ही माझ्या दोस्तांना तोडतो काय? राजा माणसं आहे तुम्ही. लहान लेकरासारखं करून राहील. समजून सांगायला पाहिजे तुम्ही ना. तुम्ही मोठे आहे. आमच्या पोरामध्ये चालते बा कट्टी काय राजा माणसं आहे तुम्ही एवढे मोठे राजा.
पण तो सुद्धा असता तर मी त्याला समजून सांगितलं असतं ना. लोक त्याला समजून सांगतच आलो ना गळ हो. तो ऐकत नाही ना भाऊ रे. तो त्याच दिशेने जाते ना. त्याला नुसतं बाईच पाहिजे. हो तो पुरा लाय चाट्या व्हायला आहे ना. बाई दिसली की गळतीच त्याची लाय निकोय. हा टप टप. आता दुकानावर येतात बाया. एखाद्या बाईला डोळ्या मारला तर काय करू मी? मी मार खाऊ का त्याच्यासाठी? सांगतो मला. हा एकटं झाल्या गावात आलो फोन. त्याला बाईशिवाय गमत नाही. नाही तुम्ही म्हणता हे बरोबर आहे म्हणा. आता दुकानावर बाया फाया तर येतातच म्हणा. या बुड्याला थोडीशी सवय कशी वाईट आहेच म्हणा. पण कसं आहे आता तुम्ही दोन गोष्टी समजून सांगायला पाहिजे. तुमच्या म्हटलं ऐकते तू बुडा. मा म्हटलं काहीच ऐकत नाही. शब्द नाही ऐकत तो. मा म्हटलं हो मला तास तर तिऱ्या मारते देते गड्या. तो काय तो का माणूस राहायलाय का? अरे एवढं एक नंबरचा लोफर व्हायलाय तो. हा त्याला पण तो बाईच दिसते रातभर दिवस. का बुडबा तुम्ही म्हणता पार्टनरशिप तोडली तर मग हे बुलेट गाडी मग नाही हिचं कसं करसान मग? हे तर पार्टनरशिप मध्ये जाण गाडी तुमची. सारेच पैसे नगद मारले मी त्याच्या तोंडावर फेकून. हा मी काय कमी आहे का तुले? बुलेट फुलेट सारी घेतली मी आज. हा एकटीची गाडी आहे माय. माच नावावर आहे. त्याच्या का नावावर केली का मी? मला चालत आहे. त्याला कुठे चालत आहे ते बी? बुडबा मग मला देत असन काय? गाडी चालवायला कुठे गेलो आलो तर देत जा मला. तुम्हाला मी फिरून आणत देईन लागलेच तर. ड्रायव्हर होतो मी तुमचा. अरे बा गाडी फाडी कोणालेच नाही. फक्त ती मा शौकासाठी मी गेलाय. हो दुसऱ्या कोणाला द्यायला गेल नाही मी. मागेच त्या गंठ्याला दिली तर कसं घोर झालता मागं. ते मी गाडी कोणाला देत नाही बा. बुडबा मग ते दुकानमध्ये पार्टनरशिप म्हणजे तुम्हाला जर पार्टनर लागेल असेल तर मी आहे बा. मग मला घ्या मग पार्टनर दुकानात. पार्टनर घाल चुल्यात. कोणीच पार्टनर पाहिजे नाही. मा तू मच्छर आणि मी दोघं जण दुकान सांभाळतो. आता कोणाची गरज नाही. काय करतो बाबा तुम्ही लोफर धंदे गेले दुकानवर. तो काय काय तुझ्यासाठी मी मार खाऊ? कोणाकोणाला समजून सांगून कोणाकोणाला आवरू मी? पार्टनर पाहिजेच नाही रे बापा. मराठी माणसाची पार्टनरशिप टिकतच नाही. कारण की आपल्या गांडीला खादच मोठी आहे ना. बुडबा आता एवढा म्हणून राहिला कालू तर घ्या ना. पोरगा चांगला आहे. पैसे देते तुम्हाला. हो पैसे घेतो मी त्याचे. हो एखाद्या दिवशी देईन मला काढून दुकानच्या बाहेर. हो माझ्या गांडीला लात मारीन तो. मला माहित नाही वाटते पार्टनरशिपचे गेम काय आहेत. अरे बा नाही बापा कानाला हात. पार्टनरशिप नाही पाहिजे आपल्याला कोणाची. बुडबा करा बा आराम. आम्ही चाललो बापा. हो जा बा लवकर जा. डोकसं नाखाऊ बा माय फालतू. पहिलेच तर किरकिरी लागेला माग. हो बुडबा. जंबर बुडाचा पुरा गरम व्हायला लागला आता. होईन नाही तर काय तर बुडा. पाचरच तशी पैसे लाय बुड्याले तर. सुटले की जरा घ्याच माझून सांगायला येतात कोणी बी. काय का माणसं असतील तर सोले काय गावात. हा दुसरं काही सुचत नाही का माणसाला? काय माहितले का? उठलं सुटलं की रग्या काय मा डोकसं फिकलं झालं एखादं. मित्र हो तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बा. हे कसं भानगड मामाग दुसरीच लागली. मित्र तुम्ही तरी जराशी लक्ष द्यावं आमच्याकडे. कसं मित्राला व्हिडिओ शेअर करा ना. व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक. कसं सबस्क्रायबर कमी येऊन राहिले. व्ह्यूवर बी कमी येऊन राहिले बा. कसं लय मेहनत लागते बा व्हिडिओ बनवायला. रगत वका लागते. मग पाहुणे बा काही घेत असता की ना बा? काही 90 काही बा सासरा का खोल फिटिंग करते का बा? नाही मामा मग आपल्याला अजिबात चालत नाही ते. दारूचा दुरा आपण 99 49 79 आपल्याला काही चालत नाही बाबा त्यातलं. काय मी मटनही खात नसतो. पण कसं आता तुम्ही आले पानसार कसं खाऱ्यातात असा विषय. कोणी आलं तरच खातो मी. नाही तर तसं मटन फटन काहीच नाही. कोणता विषयच नसते आपल्याला. कसं आहे मग कसं मला सोबती झालं असतं. मग एक क्वार्टर आणला असता. 90 तुम्ही पेली असती 90 मी पेली असती. कसं मग सोबती असली माणसाला जरा काय वाटते मग. एन्जॉय होते ना मग. चेस गेस मग कसं चकना गिकना असं माणसाला कसं वाटते मग. दारू पिऊन राहिलं म्हणून सोबती नसली की सायचं कसं एका घोटा घेऊन घेते माणूस. मजा नाही येत त्याच्या. बरं मग सासरा काय आयडिया विचारून आला म्हणजे म्हणते 90 घेतली की म्हणते चांगली खोल फिटिंग करता येते माझा सासरे. बरं गोड बोलते माझा सासरा. नाही हो बाबा मामा आपण दारूच्या लय दूर आहे बापा. आपल्या दारूशी काही घेणं देणं नाही. कुठे भेटते हे मला माहित नाही. पण आता कसं आता मी घातल्या एखाद्याला विचारेन बापा तुम्हाला आणून द्यायला नाही. चांगली गोष्ट आहे बाबा पाहुणे बा. दारूने भेट तुम्ही तर नाही बेसन काय खरं नाही बाबा. कुठे गेलं की कसं अर्ध्याच्याच लालशी लागते माणूस. आता मी नाही का लालच. अर्धा पाहिजे तलब आहे भाऊ. तलब सुसून येतात माणसाने. म्हणजे इज्जतचा कचरा करून टाकते तलब पुरे. काचा इज्जतचा कचरा आता जवळ या घरी आहे तुम्ही. आता काय जवळ मागितले तर काय होते राजा. बा मटण आणसान की नाही तर कसं प्युअरचं आणलं भाऊ. आपल्याला कसं मांडीच पाहिजे बरं. मी तर गर्दन शिना फिना हे खात नसतो. म्हणजे मला ते खाणी वाटतल्या. याचा आहे मला सासरा आहे. थांब तुला अंडे आणतो बोकड्याचे. बस चोकत मग. हो मामा तुम्हाला टापचंच मटण आपल्या घरचंच दुकान आहे. मोतीराम बुड्या दुकान आहे ना. आपले चांगले संबंध आहेत बुड्याचे माये. जटलं म्हटलं त्याचे बुडा काढू काही वांधा नाही. मांडीचंच तुम्हाला प्युअरचा खाऊ घालतो. आणि ते बी ताजं असं तुळुक तुळुक कुदून राहिला बोकड्या असं मटण खाऊ घालतो. तुम्हाला बासं कुठं पुसं खातच नाही आमच्या गावात कोणी. ना पाहुणे बा मग तुमच्या का देशीनेच मग गावरान भेटीन का पाहुणे बा? गावरान मग म्हणजे त्या आठवण काय दिले गावरान आहे का तुमच्या का?
घरात मामा सारंच आहे, देशी विदेशी गावरान मावरान जे मागसान ते, गांजा चिलं जे म्हणसान ते. हो तुम्ही काय जे मागसान ते. दुसऱ्याने बाई आपल्याला आपली अवकात मिनी दुसरी प्यायची, कसं आपल्याला गावरान चालते. 20 रुपयात 2 गिलास मारले की झालं आपलं डम. बेजातल्या का चावट आहे रे, खरं डोकं खाऊन राहिला. हे पाहिजे ते पाहिजे, आपल्या चवणे आला आहे रे. मला सांगायचं एका दिवशी चहा नाही पाहिला यानं. हा आणि वाटी नखरे करून राहिला, मांडीचंच पाहिजे, दारू हेच पाहिजे, तेच पाहिजे. हो मामा काय वांधा नाही, तुम्हाला जे मन सांगते काही म्हणा तुम्ही, फक्त ऑफर द्या तुम्ही, ते आणून देतो मी तुम्हाला. चाला मग पाहुणे आणून आपण चाला ना झटकनी. हा कसं मग जेवणाला कसं उशीर नाही, कसं मग झटकन जेवण होऊन जाते, माणसं आराम करायला बरा. नाही तर मग कसं रात्रीने 8 वाजता शिजते, मग ते 10 वाजता झपेली तर आराम होत नाही. मग आपल्या गप्पा गोष्टी चालतील, मग ते कसं पाण्यात पळते काम जायचं. हा हे झटकने आताच घेऊन गेलो 4-5 वाजता, शिजते मस्त 8 वाजता खप जेवण केल्या जाते, मग गप्पा मारते 11 वाजता झपते. चला बापा मामा चला, सारा नीता दिला रे बाबा. माझा सासरा काही खरं नाही का, मटन लिहायचा खास करते नाही, आतापासूनच पाहिजे आले. हा दारूसोबत उक्कड हानीनच. हा कसं पावभऱ्या ते अर्धा किलो जमणारच नाही, किलो भरच नाही लागेल तुला बाबू घंट्या. हा पुरा बुद्धी दिसते मला खायला. म्हणजे याला फुकाचं खायला स्वस्त मग काय अशी परिस्थिती आहे माझ्या सासऱ्याची. लवकर मामा चला, उशीर ना करू, चला लवकर. हो चला भावने बा. जवळ लेख लय सुई काय रे बापा, जे म्हटलं ते आणून राहिला. दारू म्हटलं तर दारू, मटन म्हटलं तर मटन. आणि साले माय बायकोन मा पोऱ्या काळ्या करत राहायची. जवळ असा जवळ तसा. अरे सायाचे समजा माणसं ओळखता येत नाहीत ना मा घरचे यायले. हा माणूस एवढा सुपर, हा एवढा माणूस सुपर कोणालाच भेटत नाही. मला एवढा जवळ टाप भेटेला. पण या लोकांना चव नाही भाऊ, लोकांचे काय करणार आपण, मा घरचे बोगसच झाले. का राधे, मी सांगलंस तुले तसं चालू नाही वाटते तुया, हे की रे तुझ्या नवरा काही रे का तू यार. हा काही खिजू येते तुला तर झामली आहेस काय, तुला समजत नाही काय. आणि उठून जाय लवकर. आणि ती बी आमच्या देखत, आमच्या देखत बोलून राहिला तुले, तर मागे किती बोलत असेल. आई तसं नाही ते, मी पहिले त्याच्यासोबत भांडण केलं ना, म्हणून त्याची ठण केली होती, म्हणून तो राग मार काढला त्यानं. म्हणून तो कसा झनझन करे ना, मार राग काढला त्यानं. मग तू त्याले जराशे हा करत जाय, जराशे दाबत जाय त्याले. नाही तर कसं तो तुझा फायदा घेईन बरं, आणि घेऊनच राहिला तुझा फायदा. आता पाहिजे आमच्या देखत काय काय बोलून राहिला तो तुले. मागे किती बोलते तो, तू तर मागे काहीच म्हणत नाहीस त्याले. आमच्या देखत त्यानं तुला असं बोलला तर जरासा हा तर करायला लागत होतं की नाही. तुला आमचा सारा होता ना, आता बोला लागत होतं ना तुला. आई ते जाऊ दे ना, ते गोष्ट वेगळी होती ना, तुला सांगून काही फायदा नाही. ते जाऊ दे बरं, ते होतो विषय. मग काय म्हणतं बिचारे, गोष्ट वेगळी होती. आता आम्ही आमच्या डोळ्यानं पाहून राहिलो ना बिचारे. आम्हाला आठवण आली तुझी तर आम्ही आलो बापा. आणि तुला तर आठवण येत नाही आमची. एक फोन करायला तू मागे पुढे करून राहिली आता माय बापाले. पहिले गमई ना तुला आमच्याशिवाय. त्यानं फोन घेऊन घेतला ना माय बाई माया. मग मी कानं फोन करू तर कानं बोलू तुझ्यासोबत. तो म्हणते तुझ्या माय बापासोबत बोलू नको म्हणते, आणि मी तुमच्यासोबत बोलतो म्हणून त्यानं माझा फोन घेऊन घेतला. माहिती का, बोलू देत नाही मला फोनवर. मग आता मी ना त्याच्याजवळचा फोन घेतला, आणि जर तुम्हाला फोन लावला त्याच्याहून तर त्याच्यात असते रेकॉर्डिंगचं ऑप्शन. आणि मी तुमच्यासोबत असं तसं बोलली काही तर तो मग कसं सगळं ऐकीन ना, म्हणून मग मी धाकानं माय बाई माझ्या नवऱ्याचा फोन नाही घेत आणि बोलत नाही तुमच्यासोबत. एवढे बावन धंदे करून राहिला का तो. रेकॉर्डिंग आणि फेकॉर्डिंग काय पाहिजे माय बाई एवढी. एवढं काय सांगतो तुम्हाला असं. तुले नितात झाला त्याचा, आली मोठी त्याच्या मागे. मी तर म्हणत तुले थांबटी, पण तू तर माय बाई अशी सनहरगी होती की चालली नवऱ्या मागे. तुझ्या बापाई बोगस आणि तू त्याच्यापेक्षा बोगस आहात. मी म्हटलं माय बाई माई पोरगी मा ऐकून राहीन कायचं काही पोरगी भीती कुणच. आता कर्माचे फळ काही असं तसं झालं ते आम्हाला नको सांगतो माय बाई. जाऊ दे ना बाई, जाऊ दे ना. मा नवऱ्याला करतो मी सीधा. मा नवरा मा मुठीत आहे ना, तू टेन्शन नको घेऊ. तू जसं सांगते की नाही मला तसं चालू आहे. आता कसं कधी कसं उलट होते ते. आई तसं नाही ते, कोणी आलं की नाही तू जास्त येल्लात असते. मग मी की नाही तटी काही नसतं म्हणत त्याले. रात्री रूम मध्ये गेल्यावर की नाही मग त्याची सटक काढत असतो. तो पलंगावर आला, खोलीत कोंडला की मग सांगत असतो मी त्याले काय असते तर. मग त्याला पिशार काढत असतो चांगला. राधे मुठीत ठेव तू त्याले. तो तुले कचरा समजून राहिला बरं. आता मी न वैकून घेतलं त्याले. तो आमच्या देखत असतं काही माही बोलून राहिला तुले. अंगी किती बोलत असेल तुले, पण तू सांगून नाही राहिली मला. तू मुख जळास नव, तू तुझ्या नवऱ्यासारखी होऊन राहिली. तू मला खरं खोटं सांगून नाही राहिली बरोबर. नाही तसं नाही ना, मी तर तुले सगळं सांगतो, बारीक चिरीक सगळ्याच गोष्टी सांगत असतो ना मी तुले. पण आता फोन नाही माझ्यावर तर कसं गुंडी फसेल आहे ना. तुला सांगून राहिली जराशी कानात घाल गोष्ट माही. आता कसं लेकरं होऊ नको देऊ एखाद्या वर्ष, नाही तर मग काय सण हरग्यासारखी एका वर्षातच लेकरू करशील. काय अजून तू त्याला वैकून घे. त्याला कसं ताब्यात कर आणि मग लेकराचा विचार करजो. नाही तर कसं सण हरग्या आणि आताच म्हणशील मला लेकरू पाहिजे. तू काय सांगून राहिली, मी तर त्याला जोड नाही येऊ देत. आणि कुठे लेकरं होती ना मग दूरची गोष्ट आहे ते. पण माया सांगणं काम आहे ना, लेकरं झाले की बाई गुतून पडते बरं. मग काही तिला फटकता येत नाही इकडे तिकडे. समजते ना आई, मला तेवढं समजते ना. मी काय निराश बुचाव काय, बुज बॅलर समजून राहिली का तू मले. मी बी तुझी पोरगी आव ना, काही ना काही गुण असतील की नाही तुझ्या मायाच्यात. हे सगळं समजून राहिलं पण उमजून नाही राहिलं ना, काही करून नाही राहिले ना तू जसं पाहिजे तसं.
ना नाटकच नाही केले पाहिजेत ना. असं कर काहीतरी. पाहिजे तो कसा हिटगावला असतं, कसा रे की तू यावर पाणी देता येईल चहा देता येईल. जरा सकाळ त्याला गोडी गुलाबीने बोलू नव्हतं काय. आम्ही होतो सोबत, तर आम्ही होतो जोड त्याच्यात. आई तू काही टेन्शन नको घेऊ बरं. मी आज रात्री पाहतो त्याला खोलीत आल्या. आई तुला सांगू काय, खोलीत आल्यावर की नाही असा लोणी लावते मला, असा लोणी लावते की मला मनातल्या मनात असा हसू येते खूपच की नाही. त्याचा काही टाळा येऊ देत नाही. मग तो कसा माझ्यासोबत वागते की नाही, मग मी तसं त्याच्यासोबत रात्री वागतो. मग तसं मी बी काय कमी आहो काय. मी कमी नाही ना. मी बी पुरी हे कळावं ना. मग मी काय त्याचं सारखं होऊ देतो ना. मग पसरले का मग एकटाच. बस करायचं बाई, तर माणसं बसर जातात बरं. नाही तर काही नाही. त्याच्या पुढे जरा सगळं हुल्लुलुपुल केलं की नाही, ते जास्त फायदा घेतात. मग आई तू टेन्शनच नको घेऊ ना. तो बदमाश आहे की नाही, मी त्याच्यापेक्षा 7 बदमाश आहे ना. आता पिटाळना लावला मी ना वावरात. घरीच बसे, घरी बसूनच खाय. कुठून पुरी त्याला म्हटलं होय तू वावरात सरका होय मुकाट्यानं आणि मला खायला घरी. करून काय म्हणते तू, चाल म्हणते वावरात. मला कशी वावरात धाडतं म्हणते तू. म्हटलं मी नाही येत. होय सरका होशील तर एकटाच. बरं हे चांगलं केलं तू ना. असंच करत जाय. थंडा कर त्याला चांगला. रोज वावरात पिटाळत जात जाय. तो कसा सकून वावरातही गेला तर त्याला कसं न्यायला काही द्यायचं नाही बरं. आणि त्यानं मागले काही तर कशा रातच्या पोळ्या द्यायच्या. आपच खाते बास्कुटेल मान कोरके कारके बरा थंडा होते. तर पण कसं स्वयंपाक करून घ्यायचा. 10 वाजता कसं जेवण करून घ्यायचं. आणि तो आला बी 12 वाजता की नाही, तर त्याला 12 वाजता जेवण नाही द्यायचं. मस्त 2-3 वाजता जेवण द्यायचं त्याला. बस थंडा करायला लागेल त्याला. नाही तर तो तसा बसर नाही जात काही. त्याला कसं उपाशी पोटी मारा लागते. बस कर आता. आला वाटते मनावर. ते ना मग मी का भिवून राहिली का त्याला. ते तर मी किती पाहिले आणि किती सारखे केले असे. आई चाल बरं. अजून कसं आपण बसेल दिसलं तर अजून त्याची गांड डोकीन. मग त्याची जीवार येते असं बसलं की. चल माय बाई.